आज स्वारी निघाली सिंहगडला. वाटेत खडकवासला थोडा वेळ थांबून सकाळचा व्ह्यू एन्जॉय केला आणि पुढे निघालो. इथेही आधी प्लॅन केला की लवकर उठून लवकर जावं म्हणून, पण सुट्टीच्या दिवशी काही लवकर उठायचं मनच होत नाही. पण ह्या थोड्याशा उशिरामुळे आम्हाला पायथ्यापाशीच 1 तास घालवावा लागला, कारण आज खूप जास्त गर्दी होती. आणि लहान मुलांचं असं असतं ना, त्यांच्या आवडीच्या काही वस्तू असतील, गोष्टी असतील तर त्यांना भूक जाम लागलेली असते, नाही तर तसं त्यांना जेवण आवडत नाही किंवा भूक लागलेली नसते. हा 1 तास असं चटरपटर खाण्यात आमचा गेला. आता गडावर पोचताना आम्हाला 11 वाजले होते आणि गर्दी किती जरी असेल ना, वातावरण खूप सुंदर होतं. नाहीतर 2 पावलंही न चालणारी चिऊ आमचा पूर्ण गड चालली फिरली आणि बिलकुल थकली नाही. तिला अजून थांबावंसं असं वाटत होतं. आता गड फिरताना चिऊला पूर्ण महाराजांचा इतिहास सांगण्याचं काम पप्पा करत होते आणि तिचेही प्रश्न काही संपत नव्हते. आता ना मी फक्त 2 गड पाहिलेत, एक राजहंसगड आणि एक सिंहगड. आणि तुम्ही किती गड पाहिले ते मला कमेंट करून सांगा आणि कोणता गड चढण्यासाठी जास्त कठीण आहे तेही सांगा. आता आम्ही गड फिरून ना खूप दमलो होतो, म्हणून तिथलंच पिठलं भाकरी आणि भजी वगैरेचा स्वाद घेतो. साधं सुद्धा वाटणार हे पिठलं भाकरी ना, तिथे काही खाताना वेगळीच मजा येते, वेगळं स्वाद घेऊन जातो. पोटभर खाऊन झाल्यानंतर थोडावर विश्रांती केली आणि शिवचं काही तर असं मातीत खेळणं झालं होतं, कारण माती दिसली की ती असं काही केक बनवत असते. आता तिथल्याच असलेल्या स्थानिक आजोबांकडून ना इतिहास ऐकला आणि आम्ही घरी निघालो. घरी येता 6 वाजून गेले होते आणि आज ह्या वर्षीचा हळदी कुंकूचा शेवटचा दिवस होता. सिंपल असं रेडी झाले आणि हळदी कुंकूला गेले आणि असं काही होतं आजचा दिवस. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.